नमस्कार मित्रांनो, आज आम्ही चाललेलो आहोत पंचवटीला महाशिवरात्री कशी सेलिब्रेट केली जाते तर मित्रांनो तो तुम्हाला दाखवतो. चला तर मित्रांनो. मम्मी बोला ना. प्रसाद वाटप चाललेलं आहे सर्वीकडे. प्रसाद वाटप चाललेलं आहे. प्रसादाचे वाटप चाललेले आहे. महाशिवरात्री पंचवटीमध्ये खूप सुंदर अशी केली जाते. सुप्रिया आणि पिशा दोघं जण फार तयारी झालेली आहे. मस्त पण एन्जॉय करतात. पिशा पण खूप एन्जॉय करते. तर चला तर मित्रांनो, अजून तुम्हाला दाखवतो मी पंचवटीचा नजारा कसा आहे. मित्रांनो आता आम्ही आलो आहोत पंचवटीला पाहू शकता तुम्ही किती मस्त परिसर झालेला आहे. पाहू शकता मित्रांनो किती तुफान मस्त गर्दी आहे. मित्रांनो पाहू शकता तुम्ही खूप जास्त गर्दी आहे महाशिवरात्री निमित्ताने. चालायला सुद्धा जागा नाही. आवर्जून भाविक येतात. हर हर महादेव. महाशिवरात्रीच्या निमित्ताने येणाऱ्या 2026-27 मध्ये इथं कुंभमेळा भरणार आहे नाशिकमध्ये. तर तिथे सुद्धा व्लॉग मी घेऊन येणार मित्रांनो तुमच्यासाठी. नाशिकमध्ये महाशिवरात्री खूप जास्त जोराने साजरी केली जाते पंचवटी एरियामध्ये. इतकी त्रास देते ना तर ती खाली थांबत सुद्धा नाही. ती फक्त म्हणते की मला खाली चालवायचं, अंगावर येत सुद्धा नाही. गोदावरी नदीच्या काठचा परिसर हा पूर्ण मित्रांनो. ओम नमः शिवाय. तिथे पहा, तिथे फक्त यांचा गजर चालू आहे. लोक आपल्या पोटा पाण्याचे भरण्यासाठी घरी जाऊन जर खूप कष्ट करतात. मित्रांनो हे मंदिर खूप प्राचीन आहे. कपालेश्वर महाराजांचं खूप
खूप प्राचीन मंदिर आहे. इथं खूप जास्त लोक भाविक येतात, गर्दी खूप जास्त आहे. त्या कारणाने आम्ही फक्त बाहेरून दर्शन घेतलं. खूप म्हणजे खूप जास्त गर्दी आहे, आम्ही म्हणून बाहेरून दर्शन घेतलं. आता मित्रांनो, कपालेश्वर महाराजांच्या मंदिरासाठी जाण्याची लाईन किती लांबपर्यंत आहे, खूप जास्त गर्दी आहे. खूप म्हणजे खूप जास्त प्रचंड गर्दी आहे. इकडे बघ दादा. सध्याचं आम्ही बाहेरूनच दर्शन घेतलेलं आहे मंदिराचं. चला तर अजून मी तुम्हाला पंचवटी एरियामधलं दाखवतो. अजून लहान मुलांची खेळणी सुद्धा आहे, खूप छान अशी. महाशिवरात्रीच्या निमित्ताने खूप जास्त गर्दी राहते आणि खेळण्यासाठी लहान पोरांना खूप जास्त राहते. महाशिवरात्री जत्राच भरते पंचवटी एरियामध्ये. चालता सुप्रिया आणि ध्रुव शॉपिंग करत आहे. अगरबत्त्या घेते, घरातल्या सर्व अगरबत्त्या संपून गेलेल्या होत्या, त्या कारणाने त्यांनी शॉपिंग करता येते अगरबत्तीच्या इथं. छान असा अगरबत्त्या भेटता येतं. गाड्यांना सक्त परवानगी इथं येण्याची, कारण सर्वजण पार्किंग थोडं बाहेर ठेवलेली आहे, फक्त इथून चालत यावे. पोलीस बंदोबस्त खूप जास्त लोक प्रमाणात. पालखी 3:30ला वरतून निघाल. मित्रांनो, पंचवटी एरियामध्ये अशा पद्धतीने महाशिवरात्र सेलिब्रेट केली जाते. तर मित्रांनो, खूप जास्त गर्दी आहे नाशिकमध्ये. 26-27मध्ये येणाऱ्या काळामध्ये खूप छान असा कुंभमेळा होणार आहे. तर मित्रांनो, त्याचा पण व्लॉग मी टाकणार आहे. तर तो पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा, विसरू नका मित्रांनो. बाय मित्रांनो.